उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर ऋतू तावडेंनी कारवाईचं आश्वासन दिलंय, तर या दरम्यान याबाबत एप्रिल महिन्यात आवाज उठवला होता, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल ह्या झाडाचं जे पडलं आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांचं काम नाहीये का? 100% आहे। पण कधी कधी आपण बोलतो की प्रशासनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला मदत करतात की हे झाड कमकुवत आहे, ह्याच्यावरती लक्ष द्या। आम्ही आमचं सर्वेक्षण करतच असतो, लोकप्रतिनिधी काम करतच असतो, पण कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला सांगतात की या ठिकाणी असं आहे। तर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार। एप्रिलमध्ये पण आम्ही हा आवाज उठवला होता की तुम्ही झाडं लावा, की झाडं लावताय आहेत त्या झाडांचं काय? झाडं आपापलं अस्तित्व सोडायला लागलंय सीसी रोडमुळे। कारण सीसी रोड करताना सगळ्या बाजूने पॅक केलं तर इतकी मोठी झाडं अस्तित्व आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांचा बळी गेलाय। एक बिचारी विद्यार्थी, खूप वाईट वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.